नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये. तर मी आले घराच्या मागे, म्हणजे आता मी मम्मीकडे चालले. मम्मी घास कापायला गेलेली आहे. म्हणजे पहिले मीच कापायची घास, नाही का, पण मग आता कॉलेज आणि ते सुरू असल्यामुळे मम्मीच कापत राहते घास. आता ती ड्युटी मम्मीकडे आहे. मम्मी जोपर्यंत मला सुट्ट्या होते ना, तोपर्यंत डेली मी हा घास कापून ठेवायचे, घरातला आवरून ठेवायचे. पण आता माझी बहीण आणि मम्मी, त्यामुळे मी काहीच आवरत नाही. बघू शकतो आवरत आले मी. मम्मी घास कापतीये. मी आले चक्करला, पण ही मला उभी राहून नाही देणार. लगेच मला घास गोळा करायला सांगणार आहे आणि तो घास मलाच गोळा करावा लागेल. तर मी काल पहिला ब्लॉग टाकला होता यूट्यूबला. मला खूप छान भारी वाटते की एवढं भारी सपोर्ट दिला, एवढे व्ह्यूज गेले आणि सबस्क्रायबर पण वाढत चालले आणि कमेंट्स पण खूप खूप छान आले की रोज ब्लॉग टाकत जा, मस्त झाला ब्लॉग. तर सगळ्यांनी ज्यांनी कमेंट केलं त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि आतापासून मी ना म्हणजे रेग्युलर ब्लॉग टाकायचा प्रयत्न करणारच आहे. कदाचित असं मध्ये नाही पडणार, नाही का, म्हणजे काही इश्यू असू शकतो म्हणून. बाकी काय नाही, तुमचा सपोर्ट असंच काय माझ्यासोबत ठेवा आणि असंच सपोर्ट करत राहा. म्हणजे कसं तुमच्या सपोर्टने मला पण माझ्यात पण एनर्जी येईल अजून ब्लॉग टाकण्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी. मी काले होते, मम्मी घास कापते ना, त्यामुळे मी तिच्याकडे आले होते चक्कर मारायला. आणि तुम्हाला मी वातावरण दाखवते बरं का, किती छान वातावरण झाले असं मस्तपैकी. अशी मोकळी हवा ना गावाकडेच भेटू शकते. शहरात असं कोंदटल्यावानी राहतं ना, त्यामुळे एवढी गावासारखी माझ्या शहरात कधीच भेटणार नाही तुम्हाला. पण तुम्हाला वाटत असेल मी माझं लाईफमधलं सांगावं म्हणजे की मी ब्लॉगिंग कशी सुरू केली काय, तर तुम्ही जेवढे लवकर फास्ट कमेंट करशाल ना, तेवढ्या लवकर मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये सांगाल की काय कसं सुरुवात झाली, कसं काय इथपर्यंत आले, कसे कसे लोक फेस केले आम्ही आणि मग इथपर्यंत आलो. हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे तुम्हाला खरंच मनापासून ऐकायचं असेल ना, लवकर लवकर कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा. मी तुम्हाला एक दिवस नक्की फुल व्हिडिओ टाकले, नाही का, असं करून की असं असं झालं होतं, असं असं आहे, त्यामुळं आम्ही ब्लॉगिंग सुरू केली, कसं इथपर्यंत आलो, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रॉपर सांगणार आहे. तर त्यासाठी मला नक्की सबस्क्राईब करा. आले मी माझ्या बहिणीपाशी. काय वाटतं साक्षी तुला माझ्या ब्लॉगिंग विषयी? मी काल तर सुरुवात केली युट्यूबला ब्लॉग टाकण्याची. कालच एक ब्लॉग टाकलाय, पण त्याला व्ह्यूज खूप चांगले गेले. असं सपोर्ट करा. मला पूर्ण झोप लागली. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तिच्या चॅनलला करण्यापेक्षा माझ्या चॅनलला करा. माझ्या पुढे गेलेली ती, मला पण तिच्यापर्यंत घेऊन चला. तर झोप लागली. ठेव मित्रांनो, उद्या 6 वाजता मी इंस्टाग्रामला लाईव्ह येणार आहे माझ्या अकाउंटवरती. तर लाईव्ह बघायला विसरू नका आणि नक्की लाईव्हला जॉईन व्हा. जेवढं तुमचे प्रश्न असतील काही आम्ही तिथं त्याचे उत्तर देऊ. आम्ही इथं बसलेलो आणि मम्मीचं सगळं कापून वगैरे झालंय घास. म्हणजे बघा, आज तिने मला सांगितलं होतं नाही की गोळा कर का काही, तिनेच गोळा केलंय आणि चालली आता माझी बहीण तिला उचलून द्यायला. बघा इकडे बघ, ती तिचा ब्लॉग बघतीये. आता ती मम्मीला उचलून देते. अजून मम्मीला शेंगूर करायचं, आम्हाला घातलेला स्वयंपाक करायचा आहे. थोडी वेळ आलो होतो बाहेर चक्कर मारायला, फ्रेश वाटतं म्हणजे असं थोडासा चक्कर वगैरे मारल्यावरती. बघा दिला उचलून तिने. चालले आता मम्मी घरी. चल आम्हाला ना इकडले चल, आमचं बाग आहे म्हणजे अजून ना प्रॉपर अजून प्रॉपर पूर्ण मोठे पण नाही झाले, त्याच आम्ही खायला सुरुवात केली आहे. आणि डाळिंब ही गोष्ट आमची खूप फेवरेट आहे, त्यामुळं इकडून चल. नाही चाललो आता आम्ही डाळिंबाच्या ओरामध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चल आमचं काय झालं माहिती का, आम्हाला ना भंडाऱ्याला फिरायला जायचं होतं. त्यात मध्येच मी आजारी पडले, त्यामुळं घरचे कुणालाच पाठवत नाही का. घरच्यांना काय वाटतं ते गेल्यावरती काही घरी राहणार नाही, त्यामुळं घरचे त्यांना जाऊन द्यायना आणि मला जाऊन द्यायना. सगळे वाट पाहून असे देवासारखी, यार कधी ही बरी होती आणि कधी आम्ही फिरायला जातो. कितीतरी दिवसांनी आम्ही फिरायचं प्लॅनिंग केलं होतं आणि त्यात मी सगळे फेल करून टाकले. त्यांचं प्लॅनिंग सगळे असे चिडलेले. आज संध्याकाळी काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल परत, म्हणजे बऱ्यापैकी वाटतंय बरं. पण मग घरच्यांच्या मनावरती आता राहिलं पाठवायचं की नाही. मी ना रोज असं म्हणतो चला डाळिंबाच्या भागाला चक्कर मारू. चक्कर मारता ना असे डाळिंब घेतो आणि खात बसू. तिने 2 तोडले, मी 2 तोडले. दोघे एका जागे बसू आणि दोघी पण खाणार आहे डाळिंब. मी ना रोज असं म्हणतो चला डाळिंबाच्या भागाला चक्कर मारू. चक्कर मारता ना असे डाळिंब घेतो आणि खात बसू. तिने 2 तोडले, मी 2 तोडले. दोघे एका जागे बसू आणि दोघी पण खाणार आहे डाळिंब. तर सर्वांना वाटतं की मी कॉलेजला जाते की नाही. मी काय करते तर मी रेग्युलर कॉलेजला जाते आणि मी आता 2nd इयरला आहे. BSc इलेक्ट्रॉनिक्स करते आणि संगमनेर कॉलेजला आहे मी. तर लय लोक विचारत होते तू काय कॉलेज नाही करत का, तू फक्त ब्लॉगिंग करते का. असं काही नाही, मी रोज कॉलेज करते, पण मी कॉलेजमधले ब्लॉग अजिबातही टाकत नाही.
बागेत आलो होतो आणि माझी मम्मी चालली आहे. ती विचारते घरी यायचंय का नाही का. तिला काय वाटलं आम्ही काय बागेतच थांबतो काय. बघा कशी एकटी चालली आहे. हा काय बोलते तिला समजायला झालं. काय बोलते मम्मी. हा म्हणते टाइम खाल्ले की म्हटलं हा खाल्ले. चला तर जातो आज घरी. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आजच्या ब्लॉगमध्ये काही एवढं काही हे नाही आहे, पण मग केलं आहे मी ब्लॉग. रोज टाकणार आहे मी. आजचे दिवस बडबड सहन करा आमची. उद्यापासून काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न करेल आहे आणि चांगला ब्लॉग आणण्याचा पण प्रयत्न करेल आहे. तर मग मी त्यांना सांग की सबस्क्राईब करा. सांग ना. माझी मम्मी लाजते म्हणून ती बोलत नाही. ती फक्त माझ्या बहिणीच्या व्हिडिओमध्ये बोलते, माझ्या व्हिडिओमध्ये नाही बोलत. तिचा जास्त प्रेम माझ्या बहिणीवरती आहे, माझ्यावरती नाही नाही आहे ना साक्षी. तुला बरोबर आहे ना. असं काही नाही, मी सगळ्यांची लाडाची पोरगी आहे, सगळ्यांची लाडाची. आणि ब्लॉग आवडल्यावरती नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. डेली ब्लॉग मी टाकत जाणार आहे.